गायींच्या डोळ्यात जे प्रेम आहे ते कृष्णाच्या हृदयाचं प्रतिबिंब आहे। त्या जशा सर्व जीवांकडे समान नजरेनं पाहतात, तसंच कृष्णानं शिकवलं की सर्व सजीवांमध्ये आत्मा एकच आहे। गायींच्या नजरेत तोच प्रकाश आहे जो देवाच्या नजरेत आहे, निर्मळ, निरपेक्ष आणि करुणामय। कृष्ण म्हणायचा, दयेशिवाय धर्म नाही, कारण धर्म म्हणजे नियम नव्हे तर भावना। जेव्हा तू दुसऱ्याच्या वेदनेतून स्वतःच प्रेम शोधतोस, तेव्हाच तू खरं माणूस होतोस। श्रीकृष्णाच्या जीवनात गायींचं स्थान केवळ पालनपोषणाचं नव्हतं, तर करुणेचं जिवंत प्रतीक होतं। वृंदावनातील प्रत्येक सकाळी कृष्ण गायींसोबत निघायचा। बासरीचा मंद स्वर, गायींच्या घंटांचा नाद आणि गवताच्या गंधानं भरलेलं वातावरण, हे सगळं म्हणजे प्रेम, दया आणि शांततेचं दृश्य होतं। कृष्णासाठी गायी म्हणजे दयाभावाचं स्वरूप। त्या शांत आहेत, मृदू आहेत आणि कोणावरही राग धरणं त्यांना माहीत नाही। त्या केवळ घेत नाहीत, तर देतात दूध, पोषण, प्रेम आणि आश्रय। त्यांचं हे देणं निरपेक्ष आहे, अगदी जसं श्रीकृष्णाचं प्रेम निरपेक्ष होतं। करुणा म्हणजे केवळ दुःखावर अश्रू ढाळणं नव्हे, ती म्हणजे दुसऱ्याच्या वेदनेत आपलं अस्तित्व मिसळणं। जेव्हा वृंदावनात प्रचंड पाऊस आला आणि गायी अडकल्या, तेव्हा कृष्णानं स्वतः त्यांच्याकडे धाव घेतली। त्यानं त्यांना चिखलातून बाहेर काढलं, त्यांच्या अंगावर हात फिरवला आणि शांतपणे म्हणाला, मी देव नाही जो वरून पाहतो, मी तो आहे जो तुझ्या दुःखात उतरतो। कृष्णानं दाखवलं की दया ही कमजोरी नाही, ती शक्ती आहे। गायींसारखी करुणा जगात संतुलन निर्माण करते। ती आपल्याला शिकवते, ज्या मनात दया आहे तिथे हिंसा नाही, जिथे करुणा आहे तिथे अहंकार नाही। वृंदावनातील सकाळचं शांत वातावरण, मंद बासरीचा स्वर आणि गायींच्या घंटांचा नाद, हवा जणू सुवासिक दयेनं भरली होती। कृष्णाच्या भोवती उभ्या असलेल्या त्या गायी म्हणजे फक्त जनावरं नव्हती, त्या त्याच्या हृदयाचं प्रतिबिंब होत्या। कृष्णानं जगाला दाखवलं की दयेनं बांधलेलं नातं कोणत्याही धर्मापेक्षा किंवा पूजा पद्धतीपेक्षा श्रेष्ठ आहे। करुणा माणसाला देवत्वाकडे नेते, कारण ती अहंकाराला वितळवते आणि आत्म्याला प्रकाश देते। कृष्णानं गायींच्या माध्यमातून सांगितलं, दया म्हणजे देणं, पण त्यात अहंकार नसावा। मदत म्हणजे कृपा नव्हे, ती आपलं कर्तव्य आहे। गायी काहीही मागत नाहीत, पण जगाला देतात। तसंच माणसानंही देत राहावं। प्रेम, वेळ, शांतता, आधार, ह्याच देण्यात जीवनाच खऱ्या अर्थानं समाधान आहे। गायींचं अस्तित्व हे निसर्गाशी सुसंवादाचं प्रतीक आहे। त्या पृथ्वीला खत देतात, वातावरण पवित्र करतात आणि प्रत्येक जीवात संतुलन ठेवतात। म्हणूनच कृष्णानं गायींना धरतीमातेचं रूप म्हटलं। जिथं गायींवर अन्याय होतो, तिथं पृथ्वी करुणेने रडते।